हर्षदा नवीन आहे का आज क्लासमध्ये? हो, नवीन आहे मॅम. ओके ओके फाईन. तर आपण हर्षदा सत्यजित होता लास्ट क्लासमध्ये. ट्रिग्नोमेट्री हा चॅप्टर आपण स्टार्ट करतोय. लास्ट मध्ये आपण पहिला चॅप्टर जो होता अँगल्स अँड इट्स मेजरमेंट तो आपण कंप्लीट केलाय. ओके, तर आज आपण स्टार्ट करणार आहोत ट्रिग्नोमेट्री. तर दोघांपैकी कोणाला माहितीये का ट्रिग्नोमेट्री मीन्स व्हॉट? इट इज रिलेटेड त्रिकोणमिती. टू व्हॉट? हा, त्रिकोणमिती. त्रिकोणमिती. हा, येस, ऍब्सोल्युटली करेक्ट हर्षदा. त्रिकोणमिती कशाशी रिलेटेड असते? त्रिकोणमिती कशाशी रिलेटेड असते? एक त्रिकोण असतो, त्यात साइन, कॉस, टॅन त्याच्या व्हॅल्यू ओके आपल्याला कराव्या लागतात. ओके, व्हेरी गुड. सत्यजित आवाज येतोय का? सत्यजित हँड रेज केलास तरी चालेल. येस नो? Yes, ma'am. Okay, fine. So we have to start now new chapter. I'll share the screen. हर्षदा हो मॅम. स्क्रीन दिसतीये का? स्क्रीन दिसतीये? हो दिसते. हो दिसते. ओके ओके, जस्ट अ मिनिट. चॅप्टरचं नाव आहे आपल्या ट्रिग्नोमेट्री 1. ओके, हा पार्ट 1 आहे. यामध्ये बेसिक जे ट्रिग्नोमेट्री रिलेटेड आहे ते आपल्याला शिकायचं आहे. आता पहिल्यांदा काय दिले, लेट स्टडी. यामध्ये काय शिकायचंय बघा. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स विथ द हेल्प ऑफ युनिट सर्कल, देन एक्सटेन्शन ऑफ ट्रिग्नोमेट्री फंक्शन्स टू एनी अँगल. असे बरेचसे पॉइंट आपल्याला या चॅप्टर मध्ये शिकायचे. तर हा चॅप्टर स्टार्ट करण्याआधी आपल्याला बेसिक जे ट्रिग्नोमेट्री आहे कशाशी रिलेटेड आहे, साइन थीटा म्हणजे काय, कॉस थीटा म्हणजे काय, हे आपल्याला बघायचं. ठीक आहे, तर त्रिकोणमिती म्हणजे मराठीमध्ये आपण ट्रिग्नोमेट्रीला त्रिकोणमिती म्हणतो. आता त्रिकोण आहे म्हणजे ट्रायंगल येणार, आणि मेट्री आता जसं ट्रिग्नोमेट्री, ट्रिग्नो म्हणजे आपण ट्रायंगल कन्सिडर करतो, आणि मेट्री म्हणजे त्याच्याशी रिलेटेड आपण मेजरमेंट जे असतात म्हणजे साइन, कॉस, टॅन, कोसेक, हे आपल्याला बघायचे. तर आता तुम्हाला मी एक आकृती दाखवते की ज्यामध्ये तुम्हाला ऍक्च्युअली ट्रिग्नोमेट्री कशी असते, काय काय आपण त्यामध्ये बघतो ते आपल्याला शिकायचे. तर आता आकृतीमध्ये मी काय दिलंय बघा, ए बी सी हा त्रिकोण दिलाय. हा कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे? टाईप कोणता आहे त्रिकोणाचा? त्रिकोणाचा टाईप कोणता आहे? कोण सांगेल? हर्षदा? रेक्टँगल. रेक्टँगल. रेक्टँगल म्हणजे आयत असतो. ओके, त्रिकोण हा. आहे हा, आणि त्रिकोणाचा कोणता प्रकार आहे हे मी विचारते. विच टाईप? तुम्हाला बी अँगलचे इथं कोणतं सिंबल दिसतंय, चिन्ह काय दिसतंय बी अँगल जवळ? 90 degree. येस सत्यजित, करेक्ट, 90 डिग्री. बघा आकृतीमध्ये इथे जो मी असा सिंबल काढलेला आहे, जी चिन्ह काढलेला आहे, याचा अर्थ असा होतो की ए बी आणि बी सी यांच्यामध्ये जो काही अँगल म्हणजे कोन तयार झालाय तो आहे 90 डिग्री. ओके, आणि इकडे मी काय दाखवले बघा, एक अँगल दाखवलाय सी, पण त्याला मी नाव दिलंय थीटा. हे जे चित्र तुम्हाला दिसतंय, चिन्ह जे दिसतंय, म्हणजे असं सर्कल आहे आणि मध्ये पुन्हा कर्व लाईन आहे, याला म्हणायचं थीटा. ओके, अँगल साठी आपण थीटा हे चिन्ह वापरतो. तर हा आहे काटकोन त्रिकोण. याला इंग्लिश मध्ये म्हणतात राईट अँगल ट्रायंगल, बिकॉज here 90 degree angle is present, that's why this type of triangle is called as right angle triangle, म्हणजे काटकोन त्रिकोण. आता कळालं कोणता प्रकार आहे? हो. ओके, तर आता काटकोन त्रिकोणामध्ये तुम्हाला माहित असेल, तुम्ही 10th मध्ये आय थिंक शिकला असाल की जिथे काटकोन तयार झालेला असतो म्हणजे 90 डिग्रीचा जिथे अँगल असतो त्याच्या विरुद्ध बाजूला आपण म्हणतो कर्ण,
मराठीत म्हणतो कर्ण आणि इंग्लिशमध्ये, आता मी ते पूर्ण स्पेलिंग नाही लिहित, इंग्लिशमध्ये त्याला म्हणतो हायपोटेनियस. स्पेलिंग स्टार्ट होतं HYPO लाईक दिस. सो AC ही जी बाजू आहे त्याला म्हणायचं कर्ण, कारण ती काटकोन जिथे झालाय त्याची विरुद्ध बाजू आहे, म्हणून त्याला मराठीत म्हणायचं कर्ण, इंग्लिशमध्ये म्हणायचं हायपोटेनियस. आता कळालं? हो. Yes, ma'am. ओके. आणि आता हा जो पार्ट आहे, म्हणजे ही जी साइड आहे BC, याला आपण पाया म्हणतो, म्हणजे बेस म्हणतो, कारण तो हॉरिझॉन्टल आहे म्हणून त्याला बेस म्हणायचं. आणि ही जी साइड आहे AB, जी उभी साइड आहे, त्याला आपण उंची म्हणतो. काटकोन त्रिकोणामध्ये जी उभी बाजू असते, जी व्हर्टिकल लाईन असते, त्याला उंची म्हणायची. हॉरिझॉन्टल लाईन असते त्याला बेस म्हणायचा. आणि काटकोनाच्या समोरच्या बाजूला म्हणायचं कर्ण किंवा हायपोटेनियस. त्यानंतर आता हे झालं बेसिक काटकोन त्रिकोणाचं ज्या बाजू आहेत त्याला काय म्हणायचं ते. आता आपल्याला साइन थीटा म्हणजे काय हे बघायचंय. तर साइन थीटा ही अशी टर्म आहे की जो तुम्ही अँगल घेतलाय, आता समजा मी C अँगलला मी कन्सिडर केलं थीटा, जो कोणता अँगल तुम्ही थीटा कन्सिडर करता त्याच्या समोरची बाजू, म्हणजे ही जी अपोजिट साइड आहे याच्या अपोजिट साइड आहे, ती भागिले हायपोटेनियस. म्हणजे बघा इथे मी लिहिलंय साइन थीटा इज इक्वल टू, थीटाच्या अपोजिट साइड कोणती आहे AB, आणि इथे मी लिहिलं AB म्हणजे अपोजिट साइड मी लिहिली AB, भागिले AC. AC म्हणजे हायपोटेनियस म्हणजे कर्ण. साइन थीटा म्हणजे काय, विरुद्ध बाजू भागिले कर्ण. इंग्लिश मध्ये म्हणायचं अपोजिट साइड डिवाइड बाय हायपोटेनियस. साइन थीटा समजला काय असतो? हो समजलं. ओके. आता नेक्स्ट पॉइंट आहे कॉस थीटा. कॉस थीटा याच्यापेक्षा थोडा वेगळा आहे. काय वेगळा आहे? कॉस थीटाला आता विरुद्ध बाजू नाही घ्यायची. कॉस थीटा ज्यावेळी घेतो त्यावेळी त्याच्या शेजारची बाजू, म्हणजे इथे अँगल झाला याच्या लगेच शेजारची, ही ऍडजसंट Yes, साइड ma'am. म्हणजे लगतची बाजू. ठीक आहे. ऍडजसंट साइड भागिले कर्ण, म्हणजे ऍडजसंट साइड कोणती आहे BC, मग मी इथे लिहिलं BC भागिले, आता हा हायपोटेनियस आहे AC, मग भागिले मी AC लिहिलं. मग आता साइन थीटा आपल्याला काय मिळाला, AB डिवाइड बाय AC, आणि कॉस थीटा आपल्याला मिळाला BC डिवाइड बाय AC. पुन्हा एकदा रिपीट करते, साइन थीटा म्हणजे जिथे आपण थीटा अँगल घेतलाय त्याच्या विरुद्ध बाजू, आणि कॉस थीटा म्हणजे त्या अँगलच्या लगतची बाजू ऍडजसंट साइड भागिले कर्ण म्हणजेच हायपोटेनियस. साइन थीटा कॉस थीटा समजला? हो समजलं. ओके. आता साइन थीटा आणि कॉस थीटा यांचा जर भागाकार केला, म्हणजे साइन भागिले कॉस अशी जर आपण व्हॅल्यू काढली तर त्याला म्हणायचं टॅन थीटा. ठीक आहे. टॅन थीटा म्हणजे काय मी आता सांगितलं. Yes, ma'am. काय सत्यजित? सत्यजित काही क्वेश्चन विचारला? मला आवाज नाही आला. सत्यजित? ओके. टॅन थीटा म्हणजे काय असतं की साइन थीटाला जर तुम्ही कॉस थीटानी भागलं, डिवाइड केलं, तर जो मिळतो तो टॅन. आता साइन थीटाची व्हॅल्यू काय होती आपली, AB भागिले AC. मग मी इथे काय लिहिलं बघा, AB भागिले AC. या पूर्ण टर्मला आपल्याला भाग लावायचा. हा आहे साइन थीटा. इथे जी मी व्हॅल्यू लिहिली ही आहे साइन थीटाची व्हॅल्यू, इथे जी आहे ती, आणि भागिले आपल्याला करायचंय कॉस थीटा. मग मी इथे जी व्हॅल्यू लिहिली आहे BC भागिले AC, ही व्हॅल्यू आहे कॉस थीटाची, म्हणजे AB भागिले AC भागिले पुन्हा BC भागिले AC. याचा अर्थ काय, आता हे सॉल्व कसं करायचं, तर हा जो भागाकार असतो, डिव्हिजन जी असते ती जेव्हा दिलेली असते त्यावेळी आपल्याला डिव्हिजन चेंज करून मल्टिप्लिकेशन करायची असते, म्हणजे भागाकाराचा गुणाकार करायचा. पण आपण हे चिन्ह बदललं
म्हणून जो अंश आहे तो छेदामध्ये जातो आणि छेद आहे तो अंशामध्ये जातो. म्हणजे त्याची प्लेस चेंज होती. जो काही नंबर आहे, जी काही टर्म आहे, त्याची प्लेस चेंज होते. म्हणजे मी इथे लिहिलं बघा AB भागिले AC, ते मी इथे कंटिन्यू केलं AB भागिले AC. या भागाकाराचा इथे झाला गुणाकार आणि हा AC गेला वरती, हा BC गेला खाली. म्हणजे इथे आला AC, इथे आला BC. मग वरती अंशामध्ये जो AC आहे तो आणि छेदामध्ये जो AC आहे तो कॅन्सल झाला आणि आपल्याला अंशामध्ये फक्त राहिला AB आणि छेदामध्ये राहिला BC. म्हणजे tan थीटा याचं उत्तर आलं AB भागिले BC. आता AB कोण होता? इथे अपोजिट साइड आहे आणि BC काय आहे? ऍडजसंट साइड. म्हणजे tan थीटाचा फॉर्म्युला तुम्हाला मिळाला की जो काही थीटा असेल त्याच्या अपोजिट बाजू भागिले ऍडजसंट बाजू, म्हणजेच लगतची बाजू. तिन्ही मधला फरक कळाला. साइन थीटा, कॉस थीटा आणि टॅन थीटा. समजलं? येस मॅम. ओके, एनी डाऊट? काही डाऊट आहे का? मॅम आपण साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड डिवायडेड बाय हायपो असं म्हणतात ना, तर साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपो असं पण म्हणू शकतो ना? हो, तेच सांगितलं ना मी. जिथे थीटा घेतलाय, आता मी जर C च्या जागी थीटा घेतलाय म्हणून त्याची बाजू अपोजिट आली AB डिवाइड बाय AC. पण जर मी अँगल A ला थीटा कन्सिडर केला तर साइन थीटा चेंज होणार. समजला? का चेंज होणार हे बघा, इथे मी पुन्हा एकदा दाखवते. हा जर थीटा मी इथे घेतला या अँगलला तर साइन थीटा येणार त्याच्या अपोजिट बाजू, म्हणजे BC भागिले AC, दॅट इज हायपो. ओके हो. ओके. आता आपल्याला टेक्स्टबुक कडे जायचंय. टेक्स्टबुक मध्ये अजून 3 टर्म आहेत, म्हणजे साइन, कॉस, टॅन. तसंच आपल्याला कोसेक, सेक आणि कॉट अशा 3 टर्म आहेत. आता इथे मी जस्ट आयडिया देते तुम्हाला, त्याच्यानंतर टेक्स्टबुक रेफर करू आपण. साइन थीटाची जी काही व्हॅल्यू आहे त्याच्या विरुद्ध व्हॅल्यू असते. विरुद्ध म्हणजे काय? इथे जो अंश आहे तो कोसेक मध्ये छेद असतो, म्हणजे डिनॉमिनेटर असतो. म्हणजे इथला जो न्यूमरेटर आहे तो तिकडे डिनॉमिनेटर आणि इथला डिनॉमिनेटर तिकडे न्यूमरेटर बनणार. म्हणजे AB जाणार खाली, AC जाणार वर. त्याला म्हणायचं कोसेक थीटा. कोसेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थीटा. म्हणजे व्हॉट एव्हर व्हॅल्यू ऑफ दॅट साइन थीटा इट इज गेटिंग रिव्हर्स्ड, म्हणजे त्याच्या विरुद्ध आपल्याला आन्सर मिळतं. आणि कॉस थीटा जो आहे त्याचं जे आन्सर आहे त्याला जर आपण रिव्हर्स केलं तर तो असतो सेक थीटा. आणि टॅन थीटाचं जे आन्सर आहे, म्हणजे टॅन थीटा आपल्याला इथे मिळालंय AB भागिले BC. तर कॉट थीटा मध्ये तो काय होणार? BC भागिले AB. ओके, कुठल्या कुठल्या टर्म आता बघितल्या? साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा, कॉसेक थीटा, सेक थीटा and cot theta. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. सत्यजित, तुला समजलं? सत्यजित, ओके, आवाज मे बी येत नसेल तिथे. सत्यजितला रेंजचा प्रॉब्लेम असतो. ओके, तर आपण टेक्स्टबुक कडे जाऊ आता. टेक्स्टबुक मध्ये आपल्याला जे स्टार्टिंग मध्ये दिलेलं आहे ती इंट्रोडक्शन आहे. जे काही वेगवेगळे आपण थीटा, साइन थीटा, कॉस थीटा कन्सिडर करतो ते दिलेलं आहे. इथे बघा, आता जे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं, साइन थीटा मीन्स अपोजिट साइड डिवाइड बाय हायपोटेनियस. Cos theta is equal to adjacent side divided by hypotenuse, and tan theta it is sine divided by cos, means what? Opposite side divided by adjacent side. आणि cosec पण मी तुम्हाला सांगितला. Cosec means it is 1 upon sine, sec means it is 1 upon cos, and cot theta is 1 upon tan. यांनी कोणती फिगर रेफर केली होती? 2.1. सी, ही 2.1 फिगर त्यांनी रेफर केली होती. यामध्ये बघा इकडे अँगल दाखवलाय C. मी फक्त त्याचा विरुद्ध साइडला C अँगल घेतलेला आणि तो तुम्हाला एक्सप्लेन केलेला.
आता इथे त्यांनी जर थीटा अँगल घेतलाय तर याची विरुद्ध बाजू येणार, अपोजिट साइड इट विल बिकम AB and hypotenuse is AC, and if cos theta we have to consider, it will be adjacent side divided by hypotenuse. हे समजलं? Yes. ओके. आता नेक्स्ट काय दिलेलं आहे आपल्याला की ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स विथ द हेल्प ऑफ अ सर्कल. आता आपण ह्या फिगर मध्ये बघितलं त्रिकोणाशी रिलेटेड साइन थिटा कॉस थिटा, ओके, ट्रायंगलशी रिलेटेड. पण आता आपल्याला काय बघायचंय, ट्रिग्नोमेट्रिकचे जे फंक्शन्स आहेत आता जे बघितले आपण ते युनिट सर्कलच्या मदतीने आपल्याला बघायचे. आता सर्कल इथे दिली, पॉइंट दिलाय आणि त्या पॉइंट पासून खाली एक्स ऍक्सिस वर एक लंब टाकलाय आणि त्यानंतर इथे जो झाला तो आहे पुन्हा काटकोन त्रिकोण. जो इथे काटकोन त्रिकोण होता तोच त्यांनी इथे दाखवलाय, म्हणजे सर्कलच्या मध्ये काटकोन त्रिकोण. इथे यांनी काय दाखवलं की त्रिकोण POM हा जो छोटा त्रिकोण आहे तो काटकोन त्रिकोण झाला. OM हे जे अंतर आहे ते त्यांनी x घेतलंय, BM हे अंतर y घेतलंय आणि BO हे अंतर r आहे. r म्हणजे रेडियस म्हणजे त्रिज्या. वर्तुळाच्या सेंटर पासून म्हणजे केंद्रबिंदू पासून वर्तुळाच्या परिघापर्यंत जी काही रेषा असते त्याला आपण म्हणतो रेडियस म्हणजेच त्रिज्या, आणि त्याला r या लेटरने आपण रिप्रेझेंट करतो. ओके. आणि इथे OM हे जे अंतर आहे एक्स ऍक्सिस वरचं ते x दिले आणि BM हे y ऍक्सिस का दिले, कारण ते y ऍक्सिसशी रिलेटेड आहे म्हणून y दिले. तर अशा प्रकारे त्यांनी हे जे काही लेटर दिले त्याचा वापर करून आपल्याला साइन थिटा कॉस थिटा टॅन थिटा याचे आन्सर लिहायचे. हे कळालं हे काय दिलंय या आकृतीमध्ये? हो. ओके. आणि या परिघावर म्हणजे सर्कम्फरन्स जो आहे सर्कलचा त्यावर एक बिंदू दिलाय P, ज्याचे कोऑर्डिनेट्स आहेत. कोऑर्डिनेट्स म्हणजे काय, एक्स ऍक्सिस वर कुठल्या जागी तो बिंदू आहे आणि वाय ऍक्सिस वर कुठल्या जागी आहे त्याला म्हणायचं कोऑर्डिनेट्स. म्हणजे P चे कोऑर्डिनेट्स दिलेत एक्स अँड वाय. ओके. कारण इथे जो आहे तो आहे एक्स, इथे जो आहे अंतर तो वाय, म्हणजे इथून एक्स ऍक्सिस वर या अंतरावर आणि इथून वाय ऍक्सिस वर या अंतरावर हे जेव्हा तुम्ही एकत्र करता त्यावेळी हा बिंदू मिळतो आणि या बिंदूचे म्हणून कोऑर्डिनेट्स आहेत एक्स अँड वाय. अंडरस्टूड? Yes. ओके. आता स्क्रीन तुम्हाला थोडं ऍडजस्ट करून सांगते मी, कारण इथे पुन्हा खाली दिले कॉस थिटा. आता इथे कॉस थिटा काय असणार आहे बघा, जस्ट अ मिनिट. इथे कॉस थिटा काय दिलंय इथे, म्हणजे जो युनिट सर्कल मध्ये जे आपण दाखवलं PXY पॉइंट, तर तिथे एक त्रिकोण बनतो राईट अँगल ट्रायंगल. तर आता त्याच्याशी रिलेटेड कॉस थिटा काय असणार? कॉस थिटा तुम्हाला माहिती, कॉस थिटा म्हणजे काय असतो? कोण सांगेल कॉस थिटा म्हणजे काय? Adjacent side upon hypo. येस. म्हणजे आता या त्रिकोणामध्ये तू सांग कोणता कॉस थिटा असेल. जर हा थिटा आहे तर कॉस थिटाची व्हॅल्यू काय येईल आपली? X upon R. येस. एक्स म्हणजे ऍडजसंट साइड आणि आर आहे हायपोटेनियस. Hypo. म्हणजे कॉस थिटा जर तुम्ही घेतला तर एक्स डिवाइड बाय आर येणार आहे. म्हणजेच एक्स काय आहे आपला, एक्स कोऑर्डिनेट आहे ना, मग तो येणार भागिले आर म्हणजे रेडियस. आणि जर साइन थिटा घेतला तर Opposite side upon hypo. yes, means sin theta if you consider then answer will be y. थीटाच्या अपोजिट साइड म्हणजे y भागिले r. ओके. तर आपण चेक करू आपला आन्सर करेक्ट आहे का. इथे साइन थीटा दिलाय y भागिले r, आपलं करेक्ट आहे. आणि कॉस थीटा दिलाय x भागिले r, म्हणजेच x कोऑर्डिनेट ऑफ p डिवाइड बाय डिस्टन्स ऑफ p फ्रॉम द ओरिजिन. आता r हा काय आहे, रेडियस आहे, त्रिज्या आहे. म्हणजेच P या पॉइंटचं ओरिजिन पासून जे डिस्टन्स आहे, जसं मी तुम्हाला त्रिज्या म्हणजे रेडियसची डेफिनेशन सांगितली की सेंटर पासून वर्तुळाच्या सर्कम्फरन्सला जर आपण जॉईन केलं तर जे डिस्टन्स असतं त्याला आपण रेडियस म्हणतो.
म्हणजेच कॉस थिटा आपल्याला मिळाला एक्स डिवाइड बाय आर, साइन थिटा मिळाला वाय डिवाइड बाय आर. इथपर्यंत कळालं? हो. ओके. आता त्यांनी पुन्हा एकदा टॅन थिटा पण विचारलाय. आता तुम्हाला माहितीये टॅन थिटा मीन्स अपोजिट साइड डिवाइड बाय ऍडजेसंट साइड, कारण इट इज डिवाइड ऑफ साइन थिटा अँड कॉस थिटा. कॉस थिटा आणि साइन थिटाचं आपण काय करतो, डिव्हिजन करतो. म्हणजे आता टॅन थिटा म्हणजे पहिल्यांदा साइन थिटाची व्हॅल्यू येणार भागिले कॉस थिटा. मग साइन थिटा मध्ये इथे आहे वाय, वाय भागिले एक्स म्हणजे आपला टॅन थिटा. आणि टॅन थिटा जर आपण रिव्हर्स केला तर मिळतो कॉट थिटा. म्हणजे हा एक्स जाणार वरती आणि हा वाय येणार खालती. म्हणजे कॉट थिटा आपल्याला मिळाला एक्स डिवाइड बाय वाय. आता कोसेक थिटा म्हणजे काय? कोसेक म्हणजे कशाच्या विरुद्ध येतो कोसेक थिटा? साइनच्या. येस. 1 साइन थिटा म्हणजे कोसेक थिटा. मग साइन थिटाची इथे व्हॅल्यू होती आपली वाय डिवाइड बाय आर. मग कोसेकची येणार आर डिवाइड बाय वाय. आणि सेक थिटा आपल्याला जी कॉसची व्हॅल्यू मिळाली त्याच्या विरुद्ध येणार. कॉसची व्हॅल्यू मिळाली आपल्याला एक्स डिवाइड बाय आर. मग आता सेकची येणार आर डिवाइड बाय एक्स. म्हणजे इथे आपल्याला सगळ्या व्हॅल्यू मिळाल्या. अंडरस्टूड? आपण काय काय केलं, पहिल्यांदा त्रिकोण घेऊन त्यामध्ये साइन थिटा, कॉस थिटा, टॅन, कॉट, कोसेक या सगळ्या व्हॅल्यूज बघितल्या. त्याच्यानंतर सर्कल मध्ये एक असा पॉइंट घेतला पी की ज्याचे कोऑर्डिनेट्स वापरून आपण तिथे राईट अँगल ट्रायंगल घेतला आणि त्याच्यानुसार पुन्हा सगळ्या व्हॅल्यू ज्या आहेत त्याचा आन्सर आपण फाइंड आउट केला. समजलं काय केलं आतापर्यंत? हो, समजलं. ओके. सत्यजित तुझा आवाज आलेला नाहीये, तुला समजतंय का? मॅम अजून एक मुलगी जॉईन झाली आहे. Yes, ma'am. अजून एक आहे का? जस्ट अ मिनिट, आय सी. ओके. गौरांगी चौधरी का? हो, तीच. ओके. तुला आवाज येतोय का गौरांगी? हॅलो, आवाज येतोय का तुला? से येस और नो. आय थिंक तुझा माईक ऑन आहे, मग आवाज का नाही येते? माझा आवाज क्लिअर येतोय का तुला? ओके. हर्षदा ती नेहमी तुमच्या सोबत असते क्लासमध्ये? हो, सोबत माझी फ्रेंडच आहे मॅम. नेटचा ओके. काही मग प्रॉब्लेम तिचं काही रेंजचा इश्यू? हा, ओके, फाईन. ठीक आहे. तर दोघींनाही तुमच्या वेलकम. तुम्ही आजच पहिल्यांदा जॉईन झालाय. आय एम फीलिंग व्हेरी हॅपी दॅट 2 students, new students came in our class. Okay, so we will continue now. Whatever we saw, any doubt? काही डाऊट आहे का? जे आपण आता पाहिलं, जे शिकलो हो. ट्रिग्नोमेट्री मध्ये आतापर्यंत, त्यामध्ये काही प्रॉब्लेम समजलं? Yes, ma'am. ओके. सत्यजितचा आवाज आलेला आहे. ओके, फाईन. ओके, ठीक आहे. तर आता नेक्स्ट पार्ट आपण कंटिन्यू करू. ट्रिग्नोमेट्री जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर इट इज व्हेरी इझी. पण ते नावच असं आहे की, आणि आपण ऐकलेलं असतं की इट इज व्हेरी डिफिकल्ट. त्याच्यामुळे आपल्याला ते शिकतानाही थोडंसं जड जातं. पण इट्स ओके. जर तुम्ही कंटिन्यू केलं व्यवस्थित स्टार्टिंग पासून तर तुम्हाला खूप छान हा चॅप्टर जाईल. ओके. तर आता इथे नोट दिलेली आहे बघा. नोट दॅट. काय नोट दिली आहे की ट्रिग्नोमेट्रिक रेशोज और फंक्शन्स आर इंडिपेंडंट ऑफ रेडियस. म्हणजे जे कॉस थिटा, साइन थिटा जे काही आता आपण व्हॅल्यू घेतल्या त्याचा आणि रेडियसचा, म्हणजे रेडियसमुळं त्याच्यावर काहीही इफेक्ट होत नाही. म्हणजे रेडियस आपल्याला चेंज झाली किंवा ती व्हॅल्यूज पर्टिक्युलर हवी आहे असं काहीही नसतं. इट इज इंडिपेंडंट ऑफ रेडियस. ओके. हा एक मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल.
आणि नेक्स्ट आहे की ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ कोटर्मिनल अँगल्स आर सेम. कोण सांगेल कोटर्मिनल अँगल म्हणजे काय? आय थिंक सत्यजित होता आपण कोटर्मिनल अँगल पाहिलं तेव्हा. सत्यजित पहिल्या चॅप्टर मध्ये होतं कोटर्मिनल अँगल्स, तुला आठवतंय का? किंवा Yes, जे ma'am. आता जॉईन झाले त्यांना जरी माहित असेल तरी तुम्ही सांगू शकता. हा सत्यजित सांग, कोटर्मिनल अँगल्स म्हणजे काय? स्क्रीन दिसत नाही मॅम. स्क्रीन कोणालाच दिसत नाहीये का? सत्यजित स्क्रीन दिसतीये का? No, ma'am. स्क्रीन तर मी शेअर केलीये. ओके, पुन्हा एकदा शेअर करते मी. जस्ट अ मिनिट. आता चेक करा शेअर झाली की नाही. आता दिसतीये का सगळ्यांना स्क्रीन? हो आता दिसली. ओके, तर यामध्ये 2 पॉइंट मी तुम्हाला सांगितले की ट्रिग्नोमेट्रीज रेशो जे असतात किंवा फंक्शन्स असतात आर इंडिपेंडंट ऑफ रेडियस आणि ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ कोटर्मिनल अँगल्स आर सेम. कोटर्मिनल म्हणजे 360 च्या रेंज मध्ये जे असतात. म्हणजे कसं 360 जर तुम्ही घेतला आणि 330 30 असे अँगल घेतले तर त्याची जी दोन अँगलची जेव्हा सबट्रॅक्शन 360 च्या मल्टिपल्स मध्ये येते त्यावेळी त्याला आपण म्हणतो कोटर्मिनल अँगल्स. ओके, ठीक आहे. कोटर्मिनल अँगल्स म्हणजे काय कळालं का? ओके, आपण एक्झाम्पल घेतल्यानंतर तुम्हाला आयडिया येईल त्याची. तर आता इथे काय दिले बघू. हा ओके, इथे काय दिले आपल्याला? नेक्स्ट पॉइंट जो आहे आपला की P हा सर्कलवर आहे. पॉइंट P लाईज ऑन द सर्कल. म्हणजे इथे हा P जो आहे तो सर्कलवर आहे. ठीक आहे, तर याचं तुम्हाला जर अंतर शोधायचं असेल तर त्यासाठी एक फॉर्म्युला आहे, तो त्यांनी इथे दिलाय की OP चं डिस्टन्स आहे R, कारण ती रेडियस आहे. बघा इथे OP ही रेडियस आहे आणि PM हे डिस्टन्स आहे Y, OM हे डिस्टन्स आहे X. आता त्यांनी काय दिले खाली, जे तुम्हाला एक फॉर्म्युला दिसतोय तो काय दिलाय की इथे पायथागोरस थिअरम यूज केले. पायथागोरस थिअरम मीन्स जेव्हा काटकोन त्रिकोण असतो त्यावेळी आपण जी काही हायपोटेनियस आहे त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू ज्या इतर दोन बाजू आहेत रिमेनिंग 2 साइड्स त्याच्या स्क्वेअर्सच्या ऍडिशन इतकी हायपोटेनियसचा स्क्वेअर असतो. म्हणजे काय? R चा वर्ग बरोबर Y वर्ग प्लस X वर्ग. इंग्लिश मध्ये काय म्हणणार आपण? R स्क्वेअर इज इक्वल टू Y स्क्वेअर प्लस X स्क्वेअर. ओके, सो दॅट ओनली गिवन हिअर. R स्क्वेअर इज इक्वल टू X स्क्वेअर प्लस Y स्क्वेअर. आणि जर R ची व्हॅल्यू आपल्याला शोधायची असेल म्हणजे रेडियस आपल्याला जर माहित नसेल तर दोन्ही बाजूला आपल्याला स्क्वेअर रूट घ्यावं लागतं. स्क्वेअर रूट मराठीत त्याला वर्गमूळ म्हणतात. म्हणजे R वर्ग जो दिलाय तर आपल्याला R ची किंमत शोधायची आहे. म्हणजे इथे आपण स्क्वेअर रूट घेतलं, इथं R इज इक्वल टू येणार, याचं जे आन्सर आहे त्याला आपण अंडर रूट घेणार. म्हणजे R इज इक्वल टू वर्गमुळात, याला म्हणायचं वर्गमुळात, स्क्वेअर रूटच्या आतमध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आणि इथे काय दिलंय फायनली त्यांनी या पूर्ण सर्कलशी रिलेटेड एक पॉइंट दिलाय की द पेअर ऑफ एक्स वाय ऑफ कोऑर्डिनेट्स ऑफ P is uniquely determined by theta, thus x is equal to r cos theta and y is equal to r sin theta are functions of theta. आता तुम्हाला वाटेल की हे काय दिले, हे काय आहे? जे आपण cos theta काढला ना, cos theta आपण काय काढला? x भागिले r. मगाशी जे आपण त्या फिगर मध्ये काढलं तो होता x भागिले r.
फक्त तो आर या साईडला जो होता तो त्यांनी उजव्या बाजूला शिफ्ट केलाय, म्हणून हे इक्वेशन कसं दिसतंय आपल्याला, एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा आणि वाय इज इक्वल टू आर साइन थिटा. म्हणजे आता पुन्हा एकदा आकृती दाखवते. इथे आपण काय काढलं होतं, कॉस थिटा मीन्स एक्स डिवाइड बाय आर, साइन थिटा काढलं होतं वाय डिवाइड बाय आर. यालाच त्यांनी फक्त जो एक्स आहे आर आहे तो राईट हँड साइडला शिफ्ट केला आणि ते इक्वेशन बनवलेलं आहे, इतकंच दिलेलं आहे. समजलं? हे जे इक्वेशन दिले ते काय दिले, एक्स हा कोऑर्डिनेट काय असतो, इट इज आर कॉस थिटा आणि वाय जो आहे त्याची किंमत आहे आर साइन थिटा. इथपर्यंत समजलं का? सगळे आहेत का? आवाज येतोय का सगळ्यांना व्यवस्थित? हर्षदा, गौरांगी, आवाज येतोय? हा, सत्यजित Yes, येतोय ma'am. आवाज? ओके, समजलं आतापर्यंत आपण काय शिकलो ते? हो येतोय. ओके, अवघड वाटतंय का Yes, ma'am. सत्यजित? अवघड वाटतंय की सोपं वाटतंय? तुम्ही बोलला तर मला कळेल. मॅम हा, स्क्रीन दिसत नाही. Technical. स्क्रीन तर मी शेअर केलीये रे, काय प्रॉब्लेम होतोय? सत्यजित स्क्रीन नाही दिसत आहे का? मे बी रेंजचा प्रॉब्लेम दिसते असेल, पण मी शेअर केली ऑलरेडी, दिसते. मला तर स्क्रीन दिसतीये व्यवस्थित. तुम्ही थोडं जिथे रेंज व्यवस्थित असेल ना तिथे बसा. ओके, तर अवघड दिसते ना. वाटते का? खूप जास्त झालं का साइन थिटा कॉस थिटा? येस और नो? मॅम स्क्रीन नाही दिसत आहे. ओके, मी पुन्हा एकदा शेअर करते. ओके ओके, मी शेअर, हा हा हा, मी शेअर करते कारण मी शेअर केली होती. ओके ओके, आता बघा दिसतीये का? आता दिसतीये स्क्रीन? हो दिसते. ओके ओके, ठीक आहे. तर दिसते. okay, fine. दिसते. Now I got that. Everybody understood that whatever we learned today? I know थोडा साइन थिटा कॉस थिटा ऐकायला फारच वेगळं वाटतं, पण तुम्हाला समजतंय का? आपण हळूहळू घेऊ, काही गडबड नाहीये आपल्याला. समजतंय का मला सांगा, म्हणजे मग पुढचा पॉइंट घ्यायला मला. हा, तुम्ही बोलला तर मला कळेल. येस और नो? समजतंय? ओके, आवाज तुमचा काहीतरी रेंज इश्यू असेल. आता नेक्स्ट काय पॉइंट आहे आपला, की जे साइन्स आहेत, साइन्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स इन डिफरंट क्वाड्रंट्स, म्हणजे वेगवेगळ्या क्वाड्रंट मध्ये जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत त्याचे चिन्ह काय असतील, म्हणजे प्लस आहे मायनस आहे ते आपल्याला बघायचे. आता सायन्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, आता क्वाड्रंट मधले सायन्स बघायचे. तर डू यू नो क्वाड्रंट मीन्स व्हॉट? क्वाड्रंट म्हणजे काय असतं रे? क्वाड्रंट म्हणजे काय? सत्यजित, आपण बघितलेलं क्वाड्रंट म्हणजे काय? ओके, तर क्वाड्रंट म्हणजे काय असतं की
हा बोल. हा मी ऐकतेय, बोल. क्वाड्रंट म्हणजे एका रेषेवर म्हणजे एक्स आणि एक्स किंवा वाय वर किंवा एक्स वर हे असं मध्यभागी घेत आहेत. जसं इथं आहे ना 2.2 मध्ये बी हा मध्यभागी घेतलेला आहे. एक मिनिट हा, मला बी कुठे म्हणतोय तू? बी 2.2 आहे आकृतीमध्ये. एक मिनिट, 2.2 आकृती बघते तू काय म्हणतोय. हा 2.2 मध्ये काय म्हणतोय, बोल. ते जे बी मध्यभागी तसं चालणार नाही. ओके ठीक आहे, मी तुला आता सांगते की क्वाड्रंट म्हणजे काय असतं. ठीक आहे, जस्ट अ मिनिट. आकृती दुसरी दाखवते मी, म्हणजे इझी जाईल लक्षात ठेवायला. आता इथे काय दिलंय बघ. ही एक प्लेन आहे समज, म्हणजे एक प्लेन सरफेस आहे. ठीक आहे, जसं की तुमचा बोर्ड असतो, तुमची कम्प्युटरची स्क्रीन असते, मोबाईलची स्क्रीन असते, त्याला आपण काय म्हणतो, प्लेन सरफेस. ठीक आहे, तर त्या प्लेन सरफेसला समजा याला म्हणायचं व्हर्टिकल लाईन. व्हर्टिकल म्हणजे उभी लाईन, हॉरिझॉन्टल म्हणजे आडवी लाईन. तर यालाच आपण काय म्हणतो, एक्स ऍक्सिस. याला काय म्हणतो, एक्स ऍक्सिस, आणि याला म्हणतो वाय ऍक्सिस. म्हणजे जी हॉरिझॉन्टल आहे त्याला एक्स ऍक्सिस, जी व्हर्टिकल आहे त्याला वाय ऍक्सिस. मग ज्यावेळी एक्स आणि वाय ऍक्सिस एकमेकांना क्रॉस होतात म्हणजे छेदतात, एक्स आणि वाय या ऍक्सिस मुळे या ज्या प्लेन सरफेसचे किती पार्ट झाले सांग. एक्स आणि वाय ऍक्सिस मुळे प्लेन सरफेसला आपण किती पार्ट मध्ये डिव्हाइड करतोय. नाही हा स्क्रीनवर स्क्रीन दिसत नाहीये का? चिन्ह सारखं ओके 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 सत्यजित, फाईन. मी एक्सप्लेन करते. एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस मुळे काय होतं, या ज्या प्लेन सरफेसचे आपण 4 भागामध्ये विभाजन होतं. म्हणजे हा आहे पहिला पार्ट, हा आहे दुसरा पार्ट, हा आहे तिसरा पार्ट, आणि हा आहे चौथा पार्ट. आता नीट लक्ष दे. एक्स आणि वाय ऍक्सिस मुळे ज्या प्लेन सरफेसचे 4 भागामध्ये 4 इक्वल पार्ट आहेत. हे म्हणजे का इक्वल आहेत, कारण इथे 90 अंशाचा कोन आहे, सेम इथे 90 अंशाचा कोन, सेम इथे 90 अंशाचा कोन, आणि सेम इथे 90 अंशाचा कोन. म्हणजे याचे 4 इक्वल पार्ट झाले. मग इकडून म्हणजे अँटी क्लॉकवाईज आपल्याला पार्ट स्टार्ट करायचे. म्हणजे हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ, या प्रत्येक पार्टला आपण म्हणायचं क्वाड्रंट. या प्रत्येक पार्टला काय म्हणायचं, क्वाड्रंट. काय म्हणायचं, क्वाड्रंट. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. Quadrant means what? Whenever x-axis, y-axis making an angle 90 degree which divides that plane surface into 4 equal parts, that each equal part is called as quadrant. समजलं का मराठीत येस सांगायचं? मॅम, समजलं. येस मॅम. ओके, मराठीत त्याला काय म्हणायचं, जो प्लेन सरफेस आहे एक्स आणि वाय ऍक्सिस मुळे त्या प्लेन सरफेसचे 4 इक्वल पार्ट मध्ये विभाजन झालं, तर त्या प्रत्येक पार्टला आपण म्हणायचं क्वाड्रंट. ओके, येस मॅम. येस मॅम. तर आता नेक्स्ट पार्ट. ओके, नेक्स्ट पार्ट असा आहे की या प्रत्येक क्वाड्रंट मध्ये जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत त्याचे चिन्ह काय असतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता याच आकृतीमध्ये मी दाखवते, जेव्हा फक्त एक्स ऍक्सिस असते. आता समजा मी इकडे एक आकृती काढली, एक्स ऍक्सिस समजा, आणि तुम्हाला माहितीये नंबर लाईन कशी असते रे, मध्ये 0 असतो, उजव्या बाजूला नंबर स्टार्ट प्लस म्हणजे पॉझिटिव्ह नंबर्स असतात, 1 2 3 4. आपण जितके ड्रॉ करतो तेवढे आपण कंटिन्यू करू शकतो. आणि लेफ्ट साइडला, झिरोच्या लेफ्ट साइडला नंबर्स असतात -1,
इकडे असतो -2 देन -3. म्हणजे हे डाव्या बाजूला कंटिन्यू होतात निगेटिव्ह नंबर, उजव्या बाजूला कंटिन्यू होतात पॉझिटिव्ह नंबर. हे झालं फक्त नंबर लाईन, म्हणजे हा एक्स ऍक्सिस झाला. आता समजा मी याच्यासारखी इकडे आकृती काढली आणि मी वाय ऍक्सिस पण घेतला असा. बघा हा वाय ऍक्सिस मी ड्रॉ करते. तर जेव्हा हा वाय ऍक्सिस घेतो त्यावेळी याचे पॉइंट्स कसे असतात बघा. याचे पॉइंट असतात वरती, म्हणजे शून्यापासून वरच्या साईडला सगळे प्लस नंबर असतात, पॉझिटिव्ह नंबर्स असतात. 1 2 3 हे सगळे पॉझिटिव्ह झाले. आणि इकडे खालच्या बाजूला सगळे निगेटिव्ह नंबर्स असतात, म्हणजे -1 इथे येणार, -2 इकडे येणार, -3. आता तुम्हाला लक्षात येईल जेव्हा याला हा पहिला क्वाड्रंट आहे, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. तर जेव्हा आता मी समजा पॉइंट घेतला, इथे पॉइंट घेतलाय की ज्याचं कोऑर्डिनेट आहेत 1 and 2, म्हणजे काय, पी या बिंदूची लोकेशन आपण म्हणू शकतो. पी हा कुठे आहे, एक्स ऍक्सिस पासून 1 या अंतरावर, म्हणजे हा एक अंतर झाला. आणि वाय ऍक्सिस पासून, वाय ऍक्सिसचा 2 पॉइंट म्हणजे 2 नंबरचा पॉइंट, हे जेव्हा एकत्र येतात त्यावेळी इथे जो बिंदू असतो त्याचं लोकेशन मी काय लिहिलं, पी. 1 आहे एक्स कोऑर्डिनेट आणि 2 आहे वाय कोऑर्डिनेट. म्हणजे हा वाय ऍक्सिस जो असतो आपला वरती, या वाय ऍक्सिस वरचा 2 हा बिंदू आणि या एक्स ऍक्सिस वरचा 1 हा बिंदू, याला मिळून आपण लिहितो की P1 2. तर आता इथे या साईडला सगळे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत, या साईडला पण सगळे पॉझिटिव्ह आहेत. म्हणजे पहिल्या क्वाड्रंट मध्ये कोणताही बिंदू हा प्लस प्लस असतो, म्हणजे त्याचा एक्स कोऑर्डिनेट पण प्लस असतो, वाय कोऑर्डिनेट पण प्लस असतो. आता जर आपण सेकंड क्वाड्रंट कन्सिडर केला तर सेकंड क्वाड्रंट मध्ये एक्स ऍक्सिस वरचे बिंदू कसे आहेत सांगा, पॉइंट प्लस आहेत की मायनस आहेत, प्लस की मायनस आहेत, कोणत्या साईडचे? एक्स ऍक्सिस वरचे पॉइंट मायनस आहेत आणि वाय ऍक्सिस वरचे प्लस. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. म्हणजे एक्स कोऑर्डिनेट येणार मायनस आणि वाय कोऑर्डिनेट येणार प्लस. ओके, हे झालं सेकंड क्वाड्रंटचं. थर्ड क्वाड्रंट मध्ये एक्स चे पण निगेटिव्ह आहेत आणि वाय चे पण निगेटिव्ह आहेत. म्हणजे थर्ड क्वाड्रंट मध्ये कोणताही जर पॉइंट तुम्ही घेतला, इट विल बी ऑलवेज निगेटिव्ह निगेटिव्ह. बोथ एक्स अँड वाय कोऑर्डिनेट्स आर निगेटिव्ह. अँड लास्ट क्वाड्रंट, दॅट इज फोर्थ क्वाड्रंट, एक्स चे जे पॉइंट आहेत ते आहेत प्लस आणि वाय, म्हणजे हे जे वाय चे पॉइंट्स आहेत ते आहे निगेटिव्ह. म्हणजे आता काय बघितलं आपण, क्वाड्रंट्स मध्ये, इच क्वाड्रंट्स मध्ये पॉइंट्सचे साइन काय असतात हे तुम्हाला बेसिक मला का सांगायचं होतं. जर हे समजलं तरच ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सचे जे चिन्ह आहेत वेगवेगळ्या क्वाड्रंट मध्ये, तो जो नेक्स्ट आपला पॉइंट आहे तो तुमच्या लक्षात येईल. ओके, इथपर्यंत सगळं कळालं? येस मॅम. ओके, तर आज आपण काय बघितलं, ट्रिग्नोमेट्री म्हणजे काय. ट्रिग्नोमेट्री मध्ये जेव्हा आपण त्रिकोण कन्सिडर करतो त्यावेळी साइन, कॉस, टॅन, कोसेक याची किंमत कशी शोधायची किंवा याला कसं आपण फाइंड आउट करायचं ते बघितलं. त्याच्यानंतर जर आपण सर्कल यूज केलं तर सर्कल मध्ये कशी ट्रिग्नोमेट्री आहे ते पाहिलं. आणि त्याच्यानंतर काय पाहिलं की प्रत्येक जो काही पॉइंट आहे म्हणजे कोसेक आहे, ट्रिग्नोमेट्रिकचे जे फंक्शन आहेत साइन कोसेक यामध्ये काय रिलेशन आहे, म्हणजे साइन 1/sin θ इज इक्वल टू कोसेक थीटा. अशा प्रकारे आपण टॅन थीटा म्हणजे काय, साइन अपॉन कॉस, कॉट थीटा मीन्स 1/tan. हे जे काही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत ते आज आपण बघितले. ओके, समजलं सगळ्यांना? हो समजलं. ओके, तर आजचा होमवर्क तुमचा हाच आहे की तुम्ही पुन्हा एकदा टेक्स्टबुक मध्ये आतापर्यंत या चॅप्टर मध्ये आपण काय शिकलो हे रीड करा. ज्यावेळी तुम्ही रीड कराल त्यावेळी अजून जास्त तुम्हाला लक्षात येईल.
Okay, that will be homework only. Yes. Okay. Yes, So ma'am. next point आपण नेक्स्ट क्लास मध्ये बघू. ओके Okay, ma'am. ओके चलो बाय हर्षदा, बाय सत्यजीत, Bye, ma'am. गुड नाईट. Thanks, ma'am. Good गुड night. Take care. नाईट, यू ऑल्सो गुड नाईट.